संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि आज पाहिले तर त्यांच्या मिसेसला आज पाहिले तर आज रमेश राजस्कर यांच्या वतीनं त्यांच्या संस्थेमध्ये नोकरी देण्यात आलेली आहे. बाप्पा कसं पाहता आज संतोष देशमुख यांच्या मिसेसला नोकरी देण्यात आलेली आहे, त्यांना ते पत्र देण्यात आलेलं आहे? नाही, मला याच्यातली काही माहिती नाही आहे. ते नोकरी कशी देता येते हे पण माहीत नाही आणि त्याला परमिशन आहे का, मान्यता आहे का, काय केलं आहे का, ऑर्डर दिली काय त्याच्यात माहीत नाही. पण ते कुणीतरी बोललं मला की राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष त्यांच्यासोबत होते आणि त्यांनी काहीतरी पत्र दिलं असं कळलं. आता मला त्याच्यात खरी माहिती नाही. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षांची चौकशी CID मार्फत याच प्रकरणात झाली ते त्याच्यासोबत होते असं कळलं. त्यानंतर पाहिलं तर धनंजय देशमुख यांनी सांगितलं की मी माझ्या कुटुंबाशी भेट घेतो, त्यांच्याशी संवाद साधतो, त्यानंतर मी तुम्हाला सांगेन माध्यमांना नेमकं की हां. मग ते धनंजय देशमुख त्यांची भेट घेतील आणि भेट घेऊन बोलतील, त्यांची वाट बघा ना, ते सांगतील ना काय ते. आता मला पण याच्यातली काही माहिती नाही आहे, त्याच्यामुळं कुठली माहिती परिपूर्ण नसताना बोलणं संयुक्तिक होणार नाही आहे. त्याच्यामुळं त्यांनी काय केलं आहे ते अगोदर बघितलं पाहिजे आणि त्याच्यानंतर बोललं पाहिजे. बाप्पा 2 महिने झालं 2 महिन्यापासून पाहिले तरी सुरेश दस हे धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात होतं. पण आज म्हटलं त्यांनी काल मुंबईमध्ये त्यांची भेट घेतली आणि त्यांनी विचारपूस केलेली आहे. कसं पाहता यामध्ये? नाही, आता सुरेशांना धस यांनी भेट घेतली आदरणीय धनंजय मुंडे साहेबाची हे मला आपल्या वाहिनीच्या माध्यमातून आणि आपल्या संवादातूनच कळतं आहे. त्यांनी भेट कधी घेतली, मागच्या 15 दिवसापूर्वी घेतली का, कुठं जेवायला भेटले का, कुठं दवाखान्यात भेटले का, काय भेटले, याचं पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे आणि माहिती घेऊन बोललं पाहिजे असं मला वाटतं आहे. त्यांनी भेट घेऊन भेटीत काय चर्चा झाली आणि कशासाठी भेट घेतली नाही सांगता यायचं. पण याचा संदर्भात पाहिलं तर या आता सगळ्या गोष्टीचा जे जरांगे पाटील आता आंदोलन करतात समाजासाठी, याच्यावर काही परिणाम पडेल? बघा, आदरणीय जरांगे पाटलांचं आंदोलन हे समाजासाठी आहे. ते समाजासाठी झटतायत. गेली 18-20 महिन्यापासून त्यांचा लढा चालू आहे. त्याच्या दृष्टिकोनातून समाजासाठी बरंच काही त्यांच्या आंदोलनातून फायदा झालेला आहे. आणि राहिला विषय जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आणि या विषयाचा, मला वाटतं की जरांगे पाटलांचं आंदोलन हे वेगळा विषय. ते समाजासाठी शेवटपर्यंत झटणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचं आणि आमच्या राजकीय माणसांचं समीकरण एकत्र लावणं चुकीचं होईल. धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांच्या भेटीनंतर आता ह्या जे संतोष देशमुख प्रकरण आहे, काही परिणाम होईल का असं वाटतं तुम्हाला? ह्याच्यात कशाचा कुणाचा काही परिणाम होणार नाही आहे. मी शेवटच्या क्षणापर्यंत, सुरुवातीच्या क्षणाला मीच ही बातमी मीडियाला येऊन समोर बोललेलो आणि त्या मारेकऱ्यांना फाशी होईपर्यंत मी मागं हटणार नाही. मी कमी बोलतो आणि काम करायचा प्रयत्न करतो, विनाकारण विषय तिसरीकडे जात नाही ह्याची काळजी मी घेतो. आणि माझी एकच फोकस आहे, संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती, त्यांच्या सर्व मारेकरी जी त्या कटात सामील आहे त्यांच्या सहित, जे बाकी ज्यांनी या मर्डरला, किडनॅपिंगला मदत केली, आरोपीला मदत केली, अशा सर्वांना सहआरोपी करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्यांना शिक्षा देण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत मी झटणार आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश दसची भेट झाल्यानंतर पुन्हा जरांगे पाटील वक्तव्य केले, ह्याच्या पाठीमागे सगळं षडयंत्र ते मुख्यमंत्र्याचं आहे, देवेंद्र फडणवीस यांचं असेल. नाही, मला आदरणीय जरांगे पाटील काय बोलले हे मी ऐकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी त्यांचं वक्तव्य, त्यांनी काय केलं आहे आणि त्यांनी कशासाठी, त्यांचं वैयक्तिक मत आहे, ते बोलू शकतात काय. पण मी त्यांनी काय बोलली ती बोलल्याच्या नंतर प्रतिक्रिया देणं योग्य राहील. तर पाहू शकता की जरांगे पाटलांनी जे काय वक्तव्य केलं ते मला माहीत नाही आणि मी त्याची प्रतिक्रिया देतो असे देखील त्यांनी सांगितलं आलेलं आहे. कॅमेरा पर्सन विकास माकमात, संभाजी मुंडे, TV मराठी, केस, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.